नमस्कार मित्रांनो, मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध MS यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। मित्रांनो, पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर आणि मनमोहक वाटणारा घाट म्हणजे कुंभार्ली घाट, जी कोकणात उतरणारी मुख्य घाटांपैकी एक आहे। तो घाट मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि आता मी शिरगाव सोडलेला आहे। शिरगावपासून वरती कुंभार्ली घाटाच्या टॉपपर्यंत मी तुम्हाला सर्व व्ह्यू दाखवतो कसा आहे तो। तर माझ्यासोबत कंटिन्यू करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा। तर चला सुरू करूया। मित्रांनो, सह्याद्रीच्या अथांग छाताडावर कोरलेले एक असं वळण जे कोकण आणि पश्चिमेला जोडणारं केवळ माध्यम नाही तर निसर्गाचा, इतिहासाचा आणि थराराचा एक जिवंत दस्तावेज आहे। हा आहे कुंभार्ली घाट। सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला हा घाट नैसर्गिक दृष्ट्या प्रचंड महत्वाचा आहे। जैवविविधतेने नटलेला हा परिसर अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीवांचं हक्काचं घर आहे। सह्याद्रीने आपल्या कुटुंबामध्ये या घाटांचे सौंदर्य असं काही जपलंय की इथली प्रत्येक कडा निसर्गाची भव्यता दाखवून देते। आणि जेव्हा पावसाळा येतो तेव्हा तर कुंभार्लीचं रूप स्वर्गालाही लाजवेल असं होतं। चारही बाजूनी कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि घाटात उतरलेली धुक्याची पांढरी चादर हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक इथे खेचले जातात। धुक्यात हरवून जाणाऱ्या या वातावरणात स्वतःला हरवून टाकण्यात एक वेगळीच मज्जा आहे। पण निसर्गाच्या या सौंदर्यासोबत कुंभार्ली घाट आपल्या अंगावर काटा आणतो। एका बाजूला विशाल डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, अवजड वाहनांची सतत होणारी वाहतूक आणि डोळ्यासमोर अचानक दाटून येणारं धुकं, यामुळे चालकांच्या कौशल्याची ते खरी परीक्षा असते। या घाटाचा इतिहास तितकाच रंजक आणि महत्वाचा आहे। ब्रिटिश काळात जेव्हा या दुर्गम भागातून रस्ता शोधणं अशक्य वाटत होतं, तेव्हा इंग्रजांना अचूक वाट दाखवण्याचं काम केलं होतं एका स्थानिक धनगराने। त्या साहसी आणि मार्गदर्शक धनगराच्या स्मृती प्रित्यर्थ धनगराचं स्मारक आज घाटात येणाऱ्या प्रत्येकाला त्या इतिहासाची आठवण करून देतं। या स्मारकाच्या अगदी पुढे जातात लागतं घाटातलं सगळ्यात खतरनाक यू-टर्न सारखं वळण, जिथून गाडी वळवताना भल्या भल्यांचा थरकाप उडतो। पण याच धक्कादायक वळणावर प्रवाशांना धीर देण्याचं आणि त्यांचं रक्षण करण्याचं काम करतं वळणावरच असलेलं हे शांत पवित्र मंदिर। जणू साक्षात ईश्वर इथे बसून प्रत्येक प्रवाशाला सुखरूप प्रवासाचा आशीर्वाद देत असतो। इतिहास, निसर्ग, जादू, थरार आणि भक्तीचा हा अनोखा संगम म्हणजेच आपला कुंभार्ली घाट। एकदा तरी या वाटेवर प्रवास करायला हवाच। मित्रांनो, तुम्ही कधी हा कुंभार्ली घाट पाहिलाय का? पाहिला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। ही हिरवी निसर्ग ही जी तुम्हाला हिरवळ दिसत आहे, ही एकदम क्लीन निसर्ग दिसत आहे। ती आता थोड्याच वेळात गायब होणार आहे। कारण हे बघा, फॉग वरती येत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि पाऊस पण सुरुवात चालू झाले। मित्रांनो, कुंभार्ली घाट कसा वाटला नक्की सांगा। अजून थोडासा पुढे व्हिडिओ आहे, तो बी कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण तुम्हाला नैसर्गिक अशा जबरदस्त भारी भारी ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचं काम करत आहे। आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय जिजाऊ।
अपघातांची आणि वाहतुकीची हीच भीती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इथे सज्ज असते ती आपली पोलीस चौकी. तर मित्रांनो, कुंभार्ली घाट या धबधब्याशिवाय पूर्ण होत नाही. तुम्हाला दाखवतो, हा धबधबा आहे आणि संपूर्ण कुंभार्ली घाट मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. धुका आलेला आहे, बऱ्यापैकी व्हिजिबिलिटी आहे, चांगला दिसतोय कुंभार्ली घाट आणि जबरदस्त दिसतंय. चांगला म्हणजे जबरदस्त दिसतंय. कुंभार्ली घाटात अनेक पर्यटक जागेवरती थांबून फोटो वगैरे काढतात, परंतु पावसाळ्यात थांबत असताना आत्ताच पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे वरून दगड पडण्याची शक्यता आहे. तर स्वतःची काळजी घेऊन आणि वाहतुकीची काळजी घेऊन येणाऱ्या गाड्यांना किंवा तुम्ही गाड्यांना अडवत जाणार नाही याची काळजी घेऊन, आपल्या मुलांची काळजी घेऊन तुम्ही फोटो वगैरे काढा. कारण निसर्गाचा, पर्यावरणाचा आनंद लुटला पाहिजे आणि ते जपलं पाहिजे. त्यामुळं अशा ठिकाणांना भेटी सुद्धा दिलं पाहिजे, तरच जगण्यात मजा आहे. स्टॉल लागतात, त्यांचा आता सेटअप चालू आहे, कारण उन्हाळ्यात धबधबा पूर्ण आटलेला असतो आणि लोक शक्यतो थांबत नाहीत तिथं, आणि कारण पाणी नसते त्यामुळे लोक थांबत नाहीत. परंतु आता इथं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला चालू होते, कारण आता पाऊस बी चालू आहे आणि धबधबा बी मोठ्या स्पीडनं वाहतो. हे बघा. तर मित्रांनो, थांबूया इथंच. कुंभार्ली घाटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आपले बरेचसे व्हिडिओ मी आता पोस्ट केले आहेत, तर त्यापैकी तुम्हाला कोणता व्हिडिओ चांगला वाटला किंवा कोकणातलं तुम्हाला आणखी चिपळुणाच्या जवळचं तुम्हाला आणखी काय पाहायचं हे सांगा. मला शक्य असेल तर आणखी चांगल्या चांगल्या ठिकाणाला मी भेटी देण्याचा प्रयत्न करतोय. तर आपलं व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला थांबूया इथंच. धन्यवाद.